नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर भेटलो आहोत. पण आज आपण बघणार आहोत नाश्त्यासाठी कुरकुरीत काहीतरी चटपटीत असं रेसिपी. सर्वात आधी इकडे मी कढईमध्ये लाया घेतलेल्या आहेत व खरपूस भाजून घेतलेले आहेत. आता त्याच कढईमध्ये मी तेल घालून त्यामध्ये शेंगदाणे व्यवस्थित फ्राय करून घेणार आहेत, म्हणजेच तळून घेणार आहोत. त्यानंतर आपण लसूणचे पाकळ्या घेऊन त्यालाही व्यवस्थित तळून घेऊया. त्याच तेलामध्ये आता आपण जिरे, मोहरी, कढीपत्ता व मिरची घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊन या. आता त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ घालून पुन्हा मिक्स करा व भाजलेल्या लाह्यामध्ये हे सर्व भाजलेली सामग्री घाला. त्यानंतर त्यामध्ये फरसाणा, खारे शेंगदाणे व खारे फुटाणे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. अशा प्रकारे आपली भडंग तयार आहे.